श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण महिन्यामधील व्रतवैकल्य, उपवास यांच्याबद्दलचे व्हिडिओ आपण आता इथून पुढच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. सर्वजण श्रावण महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या आराध्य देवतेला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि व्रतवैकल्य करत असतो. हे करत असताना सर्वच जण श्रावण महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. कारण की या महिन्यामध्ये जर आपण भगवान शंकरांची मनोभावे जर पूजा केली तर आपल्यावरती ते प्रसन्न होतात. त्यामुळे श्रावणातील सर्व सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. पण नियमांचे पालन करून व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची जेव्हा आराधना करत असतात तेव्हा आपल्या भक्ताने केलेल्या ह्या पूजा अर्चा याचं भगवान शंकर निश्चितच दखल घेत असतात आणि त्यानुसार त्यांना फलप्राप्ती देखील देत असतात. भक्त श्रावणामध्ये सोमवारचे उपवास करतात. भगवान शंकरांना आपण भोले बाबा असं देखील म्हणत असतो, कारण शंकर हा भोळा आहे असे मानतात. कारण ते तुमच्या साध्या भक्तीने देखील लगेचच प्रसन्न होतात, तुमच्या इच्छा कामना पूर्ण करतात. त्यामुळे बरेच जण हे शिवाचे भक्त आहेत. पण हे सर्व गोष्टी जरी सोप्या असल्या तरी त्या नियमांचं पालन मात्र तुम्हाला करावंच लागतं. त्याशिवाय तुम्हाला शिव प्रसन्न होत नाहीत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती श्रावणी सोमवार या यंदाच्या म्हणजेच 2025 साली आले आहेत, त्यांचा पूजा विधी आणि नियम या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपलं चॅनल आवडलास तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला देखील विसरू नका. आपल्या लाडक्या देवतेचा हा महिना म्हणजेच भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण. 11 जुलै 2025ला सुरुवात होऊन 9 ऑगस्ट 2025ला यावर्षी श्रावण महिना संपणार आहे. या दिवशी रक्षाबंधन हा मोठा सण देखील साजरा केला जाणार आहे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार असणार आहेत. या सोमवारी व्रत करून तुम्हाला महादेवाची पूजा करण्याला महत्त्व दिले जाणार आहे. यंदाच्या या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आहेत. त्यातला पहिला सोमवार हा 14 जुलैला असणार आहे. दुसरा सोमवार 21 जुलैला असणार आहे. तिसरा 28 जुलैला, तर चौथा शेवटचा सोमवार हा 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. तर हा श्रावण महिना 8 ऑगस्टला संपणार आहे. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करत असताना अनेक जण निर्जळी उपवास देखील करत असतात. काही जण जल पिऊन व्रत करतात, काही एकभुक्त राहून उपवास करतात, तर काही जण फळे वगैरे खाऊन उपवास धरत असतात. प्रत्येकजण आपापल्या भक्तीनुसार आणि आपापल्या आरोग्य किंवा शरीराच्या ताकदीनुसार हे उपवास वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. हे सर्व केल्यानंतर आपण संध्याकाळी शिवभक्त असल्यामुळे शिवाची पूजा करून आपले व्रत सात्विक आहार घेऊन सोडत असतो. तर लक्षात घ्या की ह्या व्रतावेळेस आपण कांदा लसूण ह्या गोष्टी खाणे टाळायचे आहे. जर तुम्ही श्रावणी सोमवार पकडत असाल तर सोमवारी तर आपण उपवासच धरणार आहे, पण बाकी अन्य दिवशी देखील तुम्ही श्रावणी सोमवार संपेपर्यंत ह्या कांदा लसूण यांचं वर्ज्य करणं अनिवार्य आहे. श्रावणामधील सोमवारी तुम्ही व्रत करत असताना नियमानुसार ह्याची पूजा आणि विधी केली पाहिजे. सोमवारी सकाळी तुम्ही लवकर उठून स्नान झाल्यानंतर पांढरे वस्त्र घालून तुम्हाला पूजेला बसायचे आहे. ही पूजा सुरू करायच्या अगोदर तुम्ही शिवपिंडीवरती जल अर्पण करू शकता. मग हे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा घरात तुमच्या शंकराची पिंड असेल तर त्याच्यावरती जल आणि दुधाचा अभिषेक देखील तुम्ही घालू शकता. त्यानंतर तुम्ही पिंडीला भस्म लावायचे आहे, पांढरी फुले बेल अर्पण करायचे आहे. आता लक्षात घ्या की यावेळी तुम्ही शिवलीलामृत, शिवचालिसा किंवा शिवाशी संबंधित असणारे श्लोक वाचू शकता. तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं शक्य झालं तर तुम्ही तो देखील करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला शेवटी आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वांना हा प्रसाद वाटायचा आहे. मात्र ही झाली घरातील पूजा. श्रावणी सोमवारी तुम्ही मंदिरात जाऊन देखील सेम अशीच पूजा करू देखील शकता आणि त्याचे फळ तुम्हाला निश्चितच चांगले आणि भरघोस असे मिळेल. तर हा झाला आत्तापर्यंतचा श्रावणी सोमवार किती, त्याची पूजा आणि विधी कशा करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती. मात्र ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला जे पुढील नियम पाळायचे आहेत आणि जो ह्या व्हिडिओचा हेतू आहे तो आपण आता पुढे पाहूया. ह्या नियमांचं पालन केलं तरच तुम्ही जे व्रत करणार आहात ते फलदायी ठरेल. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी मनोकामना पूर्ण करत असता तेव्हा तुमच्या हातामध्ये पहिल्याच सोमवारी जल तांदूळ आणि फुलं घेऊन संकल्प करणं हे खूप जास्त गरजेचं आहे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे शिवमंदिरामध्ये जाऊन संकल्प केल्यानंतर घरी येऊन उरलेली व्रतपूजा विधी करू शकता. पण पहिल्या सोमवारी मात्र तुम्हाला आवर्जून आणि कटाक्षाने शिवमंदिरामध्ये जाऊन तुमचा संकल्प पूर्ण करायचा किंवा तुम्ही जो संकल्प ठरवलेला आहे तो तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात अशी मनोकामना भगवान शिवांजवळ व्यक्त करायची आहे. आणखीन महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी सोमवारामध्ये सोमवार सोडून इतर दिवशी देखील म्हणजे संपूर्ण श्रावणी सोमवार महिना संपेपर्यंत तुम्हाला पूर्णतः मांसाहार टाळायचा आहे. व्यसनाचं कोणतंही पदार्थ तुम्हाला यावेळी खायचे नाही. त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कांदा लसूण यांचंही वर्ज्य करायचंच आहे. आपला आहार सात्विक ठेवून तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्हाला या काळामध्ये नियंत्रण ठेवायचे आहे. कारण की आपण म्हणतच असतो की मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी जी गत असते ती आपल्याला यावेळी होता कामा नये. त्यामुळे तुम्ही पूर्ण मनोभावे आणि स्वतःच्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवूनच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी या महिन्यामध्ये करायच्या असतात. कदाचित ही देखील तुमच्या भक्तीची एक परीक्षाच असू शकते. भगवान शिवांना आपण भोलेनाथ जरी म्हणत असेल तरी त्यांच्या एवढ्या कडक शिस्तीचा आणि नियमांचा देव दुसरा आणखीन कोणताही नाही. त्यामुळे व्रत करत असताना तुमचं आचरण हे योग्यच असावं. तुमच्या शब्दांवरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे व्रत करत असताना तुम्ही जर कोणतेही अपशब्द वापरले तर निश्चितच भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न होणारच नाहीत. त्यामुळे कोणाचीही निंदा करू नका आणि तुमचे कर्म हे चांगलेच ठेवा. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं हे शास्त्र सांगतं. या काळामध्ये तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायलाच हवं. तुम्ही शुद्ध राहून आणि शुचिर्भूत होऊनच शिवाची पूजा आणि व्रत करायचे आहे हे मात्र तुम्ही ध्यानात घ्या. तुमच्या मनामध्ये पवित्र भाव ठेवून विश्वास ठेवून हे व्रत केले तरच त्याची तुम्हाला फलप्राप्ती होते. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगित असते त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो काही उपवास करणार आहात तो म्हणजे श्रावणी सोमवारमधील असेल किंवा बाकी कोणताही, तर अशा प्रत्येक वेळी तुम्हाला मनोभावे विश्वास ठेवूनच जर तुम्ही ही पूजा अर्चा केली तरच त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळते म्हणजे मिळते. सर्व शिवभक्त ज्याप्रमाणे आपल्या शिवाला भोलेनाथ असं जे म्हणतात तसंच तुम्ही जी पूजा अर्चा करणार आहात ती फक्त तुम्हाला मनोभावे करायची आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलाही दिखाऊपणा किंवा अवडंबर करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही ज्या पद्धतीने तुमची पूजा अर्चा करणार आहात किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यांचे नामस्मरण करायचे आहे. यामध्ये तुम्ही शिवभक्तांनी शिवाशी संबंधित असलेले कोणतेही पोथीपुराणांचे वाचन करू शकता. अगदी ते शक्य नसेल तर तुम्ही त्यांची ओम नमः शिवाय असं म्हणून जपमाळ देखील करू शकता. सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की तुम्ही त्यांना किती मनोभावे त्यांना हाक देत आहात त्यावरतीच हे अवलंबून आहे की ते तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत. तर तुम्ही श्रावणी सोमवार करता का आणि तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत का हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जे श्रावणी सोमवार करणार आहेत त्यांना आत्ताच ह्या नियमांचं पालन करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.